नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला वाफेवरची मटकी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मोड आलेली मटकी आपल्याला धुवून घ्यायची आहे। गॅसवरती कढाई ठेवायची, त्यामध्ये तेल टाकायचं आहे। त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे टाकायचे आहे। त्याचसोबत हिंग आणि 9-10 कढीपत्त्याची पाने यामध्ये टाकायची आहे। बारीक कट केलेला लसूण पण आपल्याला यामध्ये टाकायचा आहे। हे सर्व आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे 1 मिनिटभर। आता यामध्ये आपण लांब कापलेला कांदा टाकायचा आहे। कांदा भरपूर टाकायचा म्हणजे रसरशीत मटकी आपली तयार होते। आता यामध्ये 1 टोमॅटो बारीक कापलेला, 4-5 हिरव्या मिरच्या लांब अशा कापलेल्या ह्या पण टाकायच्या आहेत आणि हे मस्त आपल्याला कांदा असा मऊसूद होईस्तोवर फ्राय होऊ द्यायचा आहे। यामध्ये आता काही मसाले टाकू। त्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि हे मसाले पण आपल्याला यामध्ये मस्त फ्राय करून घ्यायचे आहे। आता धुवून घेतलेली मटकी यामध्ये टाकायची आहे आणि ही मटकी पण चांगली मिक्स करून घ्यायची आहे। चवीनुसार आता आपल्याला मीठ टाकायचं आहे। आता यामध्ये मी अर्धा चमचा साखर टाकलेली आहे। साखरेमुळे याला खूप छान टेस्ट येते, एकदा नक्की टाकून बघा। आता ही मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवूया आणि 10 मिनिटं लो फ्लेमवरती ही शिजवून घ्यायची आहे। हे बघा आपली मटकी तर मस्त शिजलेली आहे। अजिबात पाणी न टाकता खूप छान ही मऊसूद अशी मटकी झालेली आहे। आता यावरती थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया आणि हे पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊया। तयार आहे आपली वाफेवरची मटकी। एकदा नक्की बनवा, खूप टेस्टी ही मटकी लागते। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।